श्री काशीखंड कथासार अध्याय 28वा महादेवास पुत्रप्राप्ती। तारकासूर देवयुद्ध। राजा मुचकुंद देवाच्या मदतीने अनेक दैत्य सैनिकांना ठार मारित होता, पण शुकाचार्य ऋषी त्या मृत दैत्यांना सैनिकांना पुन्हा जिवंत करत होते। तारकासुराचे सैनिक सुद्धा देवसैनिकांना ठार मारित होते, पण देवसैनिक पुन्हा जिवंत होत नव्हते। देव व दैत्य यांच्यात घनघोर युद्ध झाले। संजीवनी विद्येच्या अभावामुळे देवांचा पराभव झाला। देवेंद्राने मुचकुंदाचे आभार मानले। तो मुचकुंदास म्हणाला, राजन, जीवावर उदार होऊन अहोरात्र तारकासुराशी युद्ध केल्यास त्यामुळे तू थकून गेला असशील। तुला दीर्घ विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे। तू दीर्घकाळ विश्रांती घे। जो कोणी तुला झोपेतून उठवेल त्याचे भस्म होईल। त्याच वेळी तुला चतुर्भुज विष्णूचे दिव्य दर्शन होईल। विष्णूचे दर्शन झाल्यामुळे तू मुक्त होशील। असा वर दिल्यावर देवेंद्र स्वर्गलोकात गेला। काही दिवसांनी तारकासूर स्वर्गलोकी आला। त्याने देवेंद्रास सिंहासनावरून ढकलून दिले व स्वतः तेथे विराजमान झाला। अशा प्रकारे देवेंद्राचा पराभव करून तारकासूर स्वर्गाधिपती झाला। तो अजात शत्रू बनला। तारकासुराने राहुला व कपिध्वजाला पाताळातील सहस्रमुखी शेषास हाकलून देण्यासाठी व पृथ्वी स्वसामर्थ्याने धरून ठेवण्यासाठी पाठविले। तेवढ्यात हिरण्यक्ष दैत्य म्हणाला, हे स्वर्गाधिपती, तुमची आज्ञा मिळवण्यापूर्वीच मी पृथ्वी रसातळात बुडवली आहे। हिरण्यक्ष दैत्यावर तारकासूर खूप खुश झाला। तारकासूर दैत्याचा नाश कसा करायचा याचा विचार नियम करण्यासाठी सर्व देवगुरु बृहस्पती ऋषीकडे गेले। देवेंद्र बृहस्पती ऋषींना नमस्कार करून म्हणाला, गुरुदेव, या तारकासुराने माझे पद हिरावून घेतले। अनेक देव देवतांना बंदिवासात डांबून ठेवले आहे। अशा दुष्ट तारकासुरास लवकरातच लवकर यमलोकी पाठवायला हवे। याचा वध कशामुळे होईल? तारकासुराला ठार मारण्याबाबत आपणास कोण मार्गदर्शन करेल? बृहस्पती ऋषी म्हणाले, देवेंद्रा, ज्या देवाने या संपूर्ण विशाल सृष्टीची निर्मिती केली आहे त्या ब्रह्मदेवास आपण तारकासूर वधाचा उपाय विचारू। तो आपल्याला याबाबतीत नक्कीच मार्गदर्शन करेल। तेवढ्या सूर्यनारायण म्हणाले, देवेंद्रा, ब्रह्मदेवाकडे जाऊन काहीही उपयोग नाही। ब्रह्मदेवाने तारकासुरास दिव्य वर दिला आहे। त्यामुळे तारकासूर ब्रह्मदेवाचा भक्त झाला। ब्रह्मदेव आपल्या भक्तवधाचा उपयोग कसा सांगेल? ब्रह्मदेव तारकासुराच्या बाजूने आहे। देवगुरु बृहस्पती ऋषी म्हणाले, आपण सर्वजण मिळून वैकुंठ लोकी जाऊया। तिथे श्रीहरी विष्णू आपणास सहाय्य करतील। वरुण देव म्हणाला, वैकुंठ लोकी जाण्यास वेळ घालवू नका। आपण विष्णूची स्तुती करूया। त्यामुळे लक्ष्मीपती प्रसन्न होतील व आपणास मार्गदर्शन करतील। वरुण देवाचा सल्ला सर्व देवांना मान्य झाला। सर्व देवदेवतांनी मिळून विष्णूची स्तुती करण्यास आरंभ केला। ओम अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधुक सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधाधराधरः। ओम तेजो ऋषो धृतिर्धराः सर्वशास्त्रभूतान्वरः प्रग्रोहो निग्रोहो व्यग्रो नैकशोन्नगे नन्दाग्रजः। ओम चतुर्मूर्ति श्रुतुबाहु श्रुतुद्यः श्रुतुगतिः चतुरात्मा चतुर्भाव श्रुतु वेद विवेकपाद। तेवढ्यात आकाशवाणी झाली। दैत्य तारकासूर अजून खूप वर्ष
जगणार आहे त्याला कोणताही देव ठार करू शकत नाही. महादेवाच्या अमोघ तेजापासून 6 मुखाचा सुपुत्र निर्माण होऊन तोच तारकासुराचा कर्दन काळ ठरेल. सर्व देवदेवतांनी विचार केला. सदाशिवास पुत्रप्राप्ती झाल्याशिवाय तारकासुराचा नाश असंभव आहे. त्यामुळे नीलकंठाची समाधी भंग केली पाहिजे. सर्व देवदेवतांना महादेवाचा भयंकर क्रोध माहीत होता. त्यामुळे गौरीनाथांची समाधी भंग करण्यासाठी कोणीही पुढाकार घेईना. देवेंद्र अग्निदेवास म्हणाला, चंद्रशेखराच्या तृतीय नेत्रात तुझे अस्तित्व आहे. त्यामुळे सदाशिवाच्या क्रोधापासून तुला भय नाही. तारकासुराचा वध करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तू गणेशपित्याचा कामाग्री प्रज्वलित कर. त्यामुळे त्याच्या अमोघ तेजापासून पुत्रप्राप्ती होईल. हाच शूरपुत्र तारकासुरास ठार करेल. बृहस्पती ऋषींना नमन करून अग्निदेव मोहिमेवर निघाला. त्याने मयुराचे रूप घेतले. शिवपार्वती जेथे क्रीडा करीत होती तेथे मयूर अग्निदेव गेला. त्याने मनमोहक नृत्य सादर केले. त्या देखण्या मोराकडे महेश लक्ष गेले. त्या मोराचे अलौकिक सौंदर्य तसेच नृत्य पाहून महादेवाच्या मनात मोह उत्पन्न झाला. मोहामुळे उमापती अमोघ तेज पृथ्वीवर व मोराच्या चुचीत पडले. त्यावेळी शिवानीस राग आला. तिला वाटले की पृथ्वीने शंकराचे वीरशक्ती हरण केले. त्यामुळे पार्वतीने पृथ्वीमाते शाप दिला की तुला अनेक राजे भोगतील. तेव्हापासून पृथ्वीलोकावर अनेक शूरवीर राजे भूपती म्हणून राज्य करू लागले. पृथ्वीमाता म्हणाली, शिवाने माझा काही अपराध नसताना तू मला शाप दिला. मी पण तुला शाप देते. महादेवास पुत्र रत्न प्राप्त होतील पण ते तुझे नसतील. तुझ्या व नीलकंठाच्या मिलनातून पुत्रप्राप्ती होणार नाहीत. अशा प्रकारे दोघीही तेजस्विनी एकमेकांस शाप दिले. इकडे मोराच्या अग्निदेवाच्या पोटात अमोघ शिवतेज होते. त्यामुळे मयूर शक्तिहीन झाला. शिवतेज त्याला पेलवले नाही. त्यामुळे तो घाबरून गेला. सप्तऋषीच्या 7 धर्मपत्नी यासुद्धा महान पतिव्रता होत्या. त्या सप्तऋषीच्या सप्तधर्म पत्नीमधील अरुंधती देवी सोडून सर्वजण प्रयाग तीर्थक्षेत्रात माघ स्नानासाठी आल्या होत्या. स्नान आटोपल्यानंतर त्या 6 जणींना थंडी वाजू लागली. त्यांनी शेकोटी पेटवली. त्या शेकोटीभोवती त्या 6 जणी थंडीपासून संरक्षण होण्यासाठी बसल्या होत्या. ही सुवर्ण संधी साधून अग्निदेवाने गणेशपित्याचे अमोघ तेज अंशतः त्या 6 जणींच्या गर्भस्थानी प्रविष्ट केले. थोड्या वेळाने त्या सर्वजणी उठल्या. प्रत्येकीस पोट जड वाटू लागले. सर्व ऋषीपत्नींनी आपली दिव्य दृष्टीने ओळखले. त्यांनी विचार केला की आपल्या पतिदेवाचे कळले तर ते आपल्याला शाप देतील. त्यामुळे भयभीत होऊन त्या सर्वजणी वाराणसीस आल्या. तेथे पवित्र स्नान करून ओम नमः शिवाय असा जयघोष करीत विश्वनाथाचे दर्शन घेतले. सर्वजणांनी ठरवले की आपण गर्भ टाकून देऊया. त्यामुळे आपल्या चरित्रावर कोणीही शिंतोडे उडवणार नाही व ऋषी शाप देणार नाहीत. अखंडपणे ओम नमः शिवाय असा जप करीत त्या 6 जणी पवित्र गंगातीरी आल्या. तेथील एका कूपात प्रत्येकीने गर्भ टाकून दिला. 6 जणींनी नवीन शिवलिंगाची स्थापना केली. महादेवाची स्तुती केली. त्यामुळे त्या 6 जणी पवित्र झाल्या. त्या कूपातले 6 गर्भ एकत्र झाले व त्या कूपातच गोंडस देखणा बालक तयार झाला. या दिव्य बालकास 2 पाय 12 हात 6 मुंडके असा बालक सुमारे 101 वर्ष त्या कूपामध्येच होता. देवर्षीने नारद मुनींनी त्याला पाहिले. त्यांनी ओळखले की हा महादेवाचा सुपुत्र आहे. हाच तारकासुरास यमलोकी पाठवणार आहे. या बालकास पाहून शिवानीस आनंद होईल असे त्यांना वाटले. नारद मुनींनी त्या गुंडस बालकास
उचलले व कैलास पर्वतावर गेले. तेथे शिवानी सारीपाट खेळत बसले होते. ते शिवानीस म्हणाले, पार्वती माते, हा तुझा सुपुत्र आहे. महादेवाच्या अमोघ तेजापासून याची निर्मिती झाली आहे. आता देवांना तारकासुराची भीती नाही. मी तारकासुरास सांगतो की तुझा मृत्यू समीप आला आहे. नीलकंठा, आपला पुत्र सर्वगुण संपन्न आहे. माते, तू या बालकास दुधामृत दे. नारदांनी अशी विनंती केल्यानंतर शिवानीने त्या दिव्य बालकास मांडीवर घेतले व दुधामृत दिले. शिवानीने दिलेल्या दुधामृतामुळे तो बालक क्षणार्धात मोठा झाला. शिशु बालकाचे तरुण मुलामध्ये रूपांतर झाले. आपला सुपुत्र महापराक्रमी महान योद्धा व्हावा म्हणून चंद्रशेखरने त्याला अनेक दिव्य शास्त्र व विद्या प्रदान केल्या. त्याला मयूर मोर हे वाहन दिले. शिवपार्वतीने आपल्या सुपुत्राचे नाव कार्तिकेय असे ठेवले. महादेवास पुत्रप्राप्ती रत्न प्राप्त झाले हे कळल्यावर सर्व देवतांना आनंद झाला. त्या नूतन बालकास पाहण्यासाठी सर्व देव कैलास पर्वतावर आले. ते महादेवास म्हणाले, हे त्रिनयना, तू धन्य आहेस. तू केलेले सहाय्य आम्ही कधी विसरणार नाही. सर्व देवांनी नीलकंठाचे आभार मानल्यानंतर ते कार्तिकेयाकडे आले. कार्तिकेयाला प्रदक्षिणा करून सर्व देवदेवतांनी त्याची पूजा केली. देवेंद्र म्हणाला, आजपासून कार्तिकेय देवाचा सेनापती होईल. तारकासुराचा वध करण्यासाठीच कार्तिकेयाने अवतार घेतला आहे. आता लवकरातच लवकर आपणास स्वातंत्र्य मिळेल. सर्व देवांनी कार्तिकेयाचा जय जयकार केला. त्यानंतर देवेंद्राने तारकासुराने देवांना अशा प्रकारे त्रास दिला ते समजावून सांगितले. त्यामुळे शिवपार्वती पुत्र कार्तिकेयास राग आला. तो सर्व देवांना म्हणाला, देवांनो, तुम्ही भिवू नका. स्वतःला महापराक्रमी म्हणवणाऱ्या व देवांचे राज्य हिरवून घेणाऱ्या दुष्ट तारकासुराचा मी लवकरच वध करीन. कार्तिकेय इंद्रास म्हणाला, युद्धाची तयारी सुरू करा. तारकासुरास ठार मारल्याशिवाय मी स्वर्गात येणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. शिवपुत्राची ही प्रतिज्ञा ऐकून देवेंद्रास आनंद झाला. इतर देव युद्धासाठी जयत तयारी करू लागले. आपल्या विशाल सेनेसह कार्तिकेयाने तारकासुरावर हल्ला केला. युद्धाला तोंड फुटले. हर हर महादेव अशी गर्जना करत देव व दैत्य एकमेकांवर तुटून पडले. देवांनी अनेक दैत्य सैनिकांना ठार मारले. हे पाहून तारकासूर चौथाडला. तो शिवपुत्राला वर धावून गेला. तारकासूर व कार्तिकेय यांच्यात युद्ध सुरू झाले. 6 तोंडाचा देव सेनापती पाहून तारकासुरास आश्चर्य वाटले. दोघांनी एकमेकांवर बाणाचा वर्षाव केला. तारकासुराने कार्तिकेयाच्या वाहनावर बाणाचा वर्षाव केला. त्यामुळे त्याचे वाहन नष्ट झाले. हे पाहून कार्तिकेय चिडला. त्याने तारकासुराचा मुकुट बाणाने उडवून दिला. त्यामुळे तारकासूर घाबरला. आता लवकरच आपली जीवनयात्रा संपणार त्याने ओळखले. कार्तिकेयाने महादेवाकडून प्राप्त झालेला दिव्य बाण तारकासुरावर सोडला, पण वाटेमध्ये तारकासुराने तो नष्ट केला. तो कार्तिकेयास म्हणाला, स्वतःला शूरवीर समजू नकोस. तुझ्यासारख्या अनेक राजांना मी ठार मारले आहे. मी तुझ्यापेक्षा 1000 पटीने शक्तिशाली आहे. अनेक दिव्य शास्त्रश्रे माझ्याजवळ आहेत. स्वतःचा जीव प्रिय असेल तर रणांगणातून पडून जा, अन्यथा मृत्यूस मिठी मार. हर हर शंकर पार्वती पते, हर हर महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.